नमस्कार. अदानी उद्योग समूहाबद्दल श्री शरद पवार यांनी केलेली विधाने, एका मुलाखतीदरम्यान केलेली विधाने हा सध्याचा राष्ट्र पातळीवरील चर्चेचा विषय आहे. हा व्हिडिओ ब्लॉग हा त्या विधानांबद्दल जरी असला तरी त्या विधानांचं राजकीय विश्लेषण करणे हा या व्हिडिओचा उद्देश नाही. राजकीय अशा अर्थाने की श्री शरद पवार यांचा ही विधाने करण्यामागे काय हेतू होता, कोणता राजकीय हेतू होता, याचं विश्लेषण करणे हा या व्हिडिओचा उद्देश अजिबात नाही. तर त्या विधानांमध्ये त्यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत ते मुद्दे वस्तुस्थितीच्या आणि तर्काच्या आधारावर टिकणारे आहेत का हे पाहणं हा मर्यादित उद्देश या व्हिडिओ ब्लॉगचा आहे. श्री शरद पवार यांची दोन महत्त्वाची विधाने आहेत. पहिलं विधान त्यांचं हिंडेनबर्गच्या हेतूंबद्दल आहे आणि त्यांचं म्हणणं की हिंडेनबर्गचा हा जो संशोधन अहवाल आहे हा एक टार्गेटेड, म्हणजे त्यांचे हेतूच मुळात हल्ला करण्याचा होता एका उद्योग समूहावर, आणि त्यामुळे त्याच्या विश्वासार्हतेबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केला. आणि हे खरं आहे की हिंडेनबर्ग ही हा जो अहवाल आहे, हा अहवाल सादर करणारी जी संस्था आहे त्याचा उद्देश हा नफा कमावणे हा असतो, ज्याला शॉर्ट सेलर्स असं म्हणतात. पण ते नफा कसा कमवतात या तपशिलात न जाता त्यांचा मुख्य उद्देश असा असतो की त्यांच्याकडे असलेल्या अभ्यासानुसार ज्या कंपनीचे, ज्या उद्योग समूहाची विश्वासार्हता, त्यांचा कारभार, आर्थिक कारभार गैरव्यवहारावर आधारित असेल तर त्या कंपनीवर त्यांचा अहवाल प्रकाशित होतो आणि त्या अहवालामुळे त्या शेअर्समध्ये प्रचंड पडझड होते आणि मग हिंडेनबर्गलाही त्याचा फायदा होतो. तो कसा मिळतो, शॉर्ट सेलिंग म्हणजे काय, हे टेक्निकल विषय आहेत. पण हिंडेनबर्गचा उद्देश हा असा असतो, हे खरं आहे. आणि पण मुद्दा असा आहे की हिंडेनबर्गचा अहवाल प्रकाशित झाल्यानंतर याचा प्रचंड मोठा परिणाम झाला आणि अदानी उद्योग समूहाच्या शेअर्समध्ये मोठी पडझड झाली. अदानींचे स्वतःची मालमत्ता, त्यांच्या मालमत्तेमध्ये प्रचंड मोठं असं नुकसान झालं, म्हणजे $80 बिलियन. आणि मी असं त्याचं रुपयांमध्ये रूपांतर करायचा प्रयत्न केला आणि तो आकडा इतका प्रचंड आला की म्हटलं $80 बिलियन हाच आकडा आपण मांडू, कारण तो मराठीत सांगणंही अवघड आहे. इतकी प्रचंड संपत्ती, त्यांच्या वैयक्तिक संपत्तीमध्ये घट झाली. काही म्हणजे जगामध्ये हा अहवाल प्रकाशित होण्याच्या आधी तिसऱ्या नंबरवर श्रीमंतीमध्ये तिसऱ्या नंबरवर असलेले हे गृहस्थ आज म्हणजे ते लगेच अहवालानंतर 30व्या नंबरपर्यंत गेले. तर एवढा मोठा परिणाम हा या हिंडेनबर्गच्या अहवालामुळे झाला आणि त्या पडझडीमध्ये फारशी सुधारणा झालेली नाहीये हे आपल्याला दिसतं. तेव्हा हिंडेनबर्गचा हेतू त्यांच्या हा स्पष्टच आहे, पण हिंडेनबर्गनी जे मुद्दे मांडलेत ते आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना अतिशय महत्त्वाचे वाटतात आणि त्या अर्थाने हिंडेनबर्गचा अहवाल त्यांना विश्वसनीय वाटतो. हे बाजारपेठेतच ठरलेलं आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना मात्र हिंडेनबर्गच्या हेतूशी देणं घेणं नाहीये. हिंडेनबर्गनी जे म्हटलं आहे ते विश्वासार्ह आहे की नाही याच्याशी देणं घेणं आहे आणि त्यानुसार त्यांनी आपले पैसे काढून घेतले आणि मोठ्या प्रमाणावर अदानी उद्योग समूहाची पडझड झाली, हे सत्य आहे. आणि आज इतक्या महिन्यानंतर देखील त्या पडझडीमध्ये मोठी काही खूप सुधारणा झाली असं नाही. याचा अर्थ हिंडेनबर्ग हा आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना अतिशय विश्वासार्ह वाटणारी गोष्ट आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा येतो की अदानी उद्योग समूहाने लगेच जाहीर केलं होतं की आम्ही हिंडेनबर्गला आम्ही कोर्टात खेचू, अमेरिकेतील न्यायालयात आम्ही कोर्टात खेचू. आणि हिंडेनबर्गनी क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिलं की हे तुम्ही जरूर कराच, आम्ही तयार आहोत. पण त्यानंतर अदानी उद्योग समूहाने या संदर्भात कोणतीही कारवाई केल्याचं वृत्त आपल्या वाचण्यात आलेलं नाही. हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे खरा प्रश्न इथे असा आहे की ज्या उद्योग समूहाबद्दल आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांच्या मनामध्ये एवढी प्रचंड अविश्वास जो तयार झालेला आहे, अविश्वास जो आपल्याला दिसतोय, असा अविश्वास असणाऱ्या उद्योग समूहाच्या हातात देशाच्या पायाभूत सेवांचा एवढा प्रचंड विकास करण्याची कॉन्ट्रॅक्ट्स असणं हे याबद्दल आपण खरं तर चिंता व्यक्त केली पाहिजे. हा खरा प्रश्न आहे. हे धोक्याचं नाही का? म्हणजे ज्यांच्या आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांच्या मनात ज्या उद्योग समूहाच्या कार्यशैलीबद्दल प्रचंड संशय आहे
अशा उद्योग समूहाच्या हातात या एवढ्या मोठ्या प्रचंड देशाची इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा प्रचंड असा अवकाश आपण त्यांच्या हातात देणं हे धोक्याचं नाही का, हा खरं तर प्रश्न आहे. मी मागे जो तुम्हाला नकाशा दाखवला होता तो नकाशा मला पुन्हा दाखवायचा आहे. द इकॉनॉमिस्ट मधला आहे हा. तुम्ही शेजारील नकाशा पहा, त्याच्यामध्ये संबंध भारत देशाचा, हा भारत देशाचा नकाशा आहे. वर काश्मीर पासून खाली कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आपल्याला अदानींच्या पाऊलखुणा दिसतात. विविध प्रकल्पामध्ये अदानी हे सबंध देश व्यापून राहिलेले आहेत. आणि त्यामुळे मी आधी उपस्थित केलेला प्रश्न हा जास्त गंभीर स्वरूपाचा प्रश्न आहे. दुसरा मुद्दा असा की, आणि तो श्री शरद पवार यांनी उपस्थित केलेला मुद्दा असा आहे की एक राजकीय विचारसरणी आहे जी नेहमीच उद्योगपतींच्या संदर्भामध्ये संशयी अशी असते. आणि त्यांनी स्वतःच उदाहरण दिलंय. त्यांनी म्हटलं की आम्ही देखील पूर्वीच्या काळी सरकारवर टीका करायची असेल तर आम्ही टाटा बिर्लांवर टीका करायचो. आणि त्यामुळे हा एक अविश्वास असतो आणि त्याबद्दल त्यांनी मतं व्यक्त केलीत की अशा तऱ्हेचा अविश्वास हा एकंदर देशाच्या विकासासाठी योग्य नाही, अशा तऱ्हेचं. आता हे खरं आहे की पूर्वी अशी प्रथा होती, प्रत्येक वेळेला टाटा बिर्लांचं नाव घ्यायचं आणि विशेषतः समाजातली जी प्रचंड विषमता आहे ती दाखवण्यासाठी अशा तऱ्हेची विधानं करायची. राजकीय नेत्यांमध्ये फक्त डाव्या विचारसरणीचे नेते अटल बिहारी वाजपेयी देखील असं विधान करायचे की ऊपर टाटा नीचे बाटा और बीच में सब घाटा ही घाटा. म्हणजे एक समाजातली विषमता दाखवण्यासाठी टाटा बिर्लांच्या संपत्तीकडे बोट दाखवणं, त्याच्यावर टीका करणं अशी एक राजकीय पद्धत होती. पण खरं सांगायचं तर ही टाटांच्या संदर्भामध्ये विशेषतः आता सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये खरं तर आदराचीच भावना असते. आणि ही जी पद्धत होती ही पद्धत लोटून आता बराच काळ झाला. म्हणजे खूप पूर्वी जेव्हा आर्थिक उदारीकरण व्हायचं होतं त्याच्या आधी कधी ह्या गोष्टी घडायच्या. पण आता कोणी असं अशा तऱ्हेची विधानं फारशी करत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. विशेषतः टाटांच्या कर्तृत्वाबद्दल, त्यांच्या भारताच्या योगदानाबद्दल तर प्रचंड आदरच लोकांमध्ये असतो. त्यामुळे इथे राजकीय एक डावी विचारसरणी म्हणून त्याचा प्रभाव आहे असं वाटत नाही. म्हणजे फक्त टाटाच नाही तर नारायण मूर्ती, अजिम प्रेमजी या सगळ्यांबद्दल यांचे देखील अत्यंत अल्पावधीत त्यांचे उद्योग समूह वाढले. अर्थात अदानींशी त्यांची तुलना अजिबात होऊ शकत नाही, पण हे अल्पावधीत वाढले सॉफ्टवेअर इंडस्ट्रीच्या उदयानंतर. तेव्हा पण त्यांच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये आदर असतो आणि सर्वसामान्य जनतेची भावना अशी असते की यांनी सचोटीने हा केलेला आहे. टाटांबद्दलही तीच भावना असते. टाटा उद्योग समूहाच्या नैतिकतेच्या कसोट्यांबद्दलही आदराची भावना असते. आणि त्यामुळे हे उद्योग समूह आणि अदानींच्या संदर्भामध्ये उपस्थित केलेले प्रश्न हे गुणात्मकरित्या वेगळे आहेत असं वाटतं. अदानी उद्योग समूहाबद्दलचे जे प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत ते क्रोनी कॅपिटलिझमच्या संदर्भामध्ये आहेत. म्हणजे मी आधी ज्या उद्योगपतींची नावं घेतली, टाटा असतील किंवा नारायण मूर्ती असतील, अजिम प्रेमजी असतील, यांच्याबद्दलची लोकांची भावना अशी नाही आहे की सरकारी लागेबांध्याचा वापर करून त्यांनी कॉन्ट्रॅक्ट्स मिळवून हे सर्व उद्योग समूह वाढलेले आहेत. म्हणजे या व्यवस्थेमध्ये काही प्रमाणात त्यांना राजकीय नेत्यांशी त्यांना संबंध ठेवावा लागत असेल, त्यांनी काही देवघेव झाली असेल, ह्याच्याबद्दल कोणाला शंका नसते. पण प्रामुख्याने या उद्योगांचा विकास हा त्यांच्या उद्योजकतेमुळे झालेला आहे, त्यांच्या कार्यक्षमतेमुळे झालेला आहे, याबद्दल लोकांची खात्री असते आणि त्याबद्दल त्यांचा आदर असतो. परंतु अदानींच्या संदर्भामध्ये जो आक्षेप घेतला जातो किंवा हा खरं तर आक्षेप जगभरच्या अर्थव्यवस्थेमधला हा महत्वाचा मुद्दा बनला आहे, तो क्रोनी कॅपिटलिझमचा आहे. क्रोनी कॅपिटलिझम या शब्दाला मराठीत खरं तर प्रतिशब्द पाहिजे, पण एक चांगला शब्द यारी भांडवलशाही किंवा मित्र भांडवलशाही, यारी भांडवलशाही हा चांगला शब्द आहे. म्हणजे या ठिकाणी उद्योग समूहांचा विकास हा लागेबांध्यांमुळे होतो, राजकीय लागेबांध्यांमुळे हा विकास होतो. आणि याला म्हणजे याच्यात खरं स्पर्धाशील अशी अर्थव्यवस्था जिथे असते तिथे अनेक उद्योग समूह हे स्पर्धा करत असतात. त्या स्पर्धेमुळे एकंदरच त्या वस्तू आणि सेवांचं जे उत्पादन होतं ते अत्यंत कार्यक्षम होतं, त्यांच्या किमती कमी राहतात आणि त्याचा अर्थव्यवस्थेला फायदा होतो. ही स्पर्धाशील अशी आदर्श अशी व्यवस्था असते. आणि
अशा तऱ्हेच्या स्पर्धाशील अर्थव्यवस्थेच्या अशी जागा जेव्हा क्रोनी कॅपिटलिझम किंवा यारी भांडवलशाही जेव्हा घेते, तेव्हा सर्व काही कार्यक्षमता उद्योजकाला दुय्यम स्थान मिळतं आणि आपल्या सत्ताधीशांची असणारे लागेबांधे हेच आपल्याला याचं संरक्षण या लोकांना मिळतं. त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट्स मिळतात आणि अर्थातच याचा परिणाम म्हणून याच्या एकंदरच देशाच्या अर्थव्यवस्थेला प्रचंड किंमत मोजावी लागते. याचं कारण असं की याच्यामधून जे काही तयार होतं, मग ते पायाभूत सेवा असतील, वस्तू असतील किंवा दुसऱ्या सेवा असतील, यांची किंमत प्रचंड वाढलेली असते कारण स्पर्धा नसते. आणि ही वाढलेली जी किंमत असते त्याचा फायदा हा त्या उद्योगपतींनाही मिळतो आणि त्यांच्या राजकीय सत्ताधीशांनाही मिळतो. तर याला रेंट सिकिंग असं टेक्निकल भाषेमध्ये म्हणतात. तर ही जी क्रोनी कॅपिटलिझम आहे, या क्रोनी कॅपिटलिझमचा विळखा जगातील अनेक या अर्थव्यवस्थांना पडलेला आहे. आणि अदानी उद्योग समूहाबद्दल जो आरोप होतोय तो हा क्रोनी कॅपिटलिझमच्या संदर्भामध्ये आहे. हा आपण इथे महत्वाचा भेद इथे लक्षात घेतला पाहिजे. क्रोनी कॅपिटलिझममुळे जे प्रचंड अर्थव्यवस्थेचं नुकसान होतं, हे याचा सातत्याने करून त्याच्याबद्दल मांडणी ही द इकॉनॉमिस्ट या जगातल्या अत्यंत मान्यवर अशा नियतकालिकामध्ये सातत्याने होत असते. आणि इथे लक्षात घेऊ की हे नियतकालिक काही डाव्या विचारसरणीचं नाही, उलट अत्यंत टोकाच्या आर्थिकदृष्ट्या उजव्या विचारसरणीचं असं नियतकालिक मानलं जातं. पण ते स्पर्धाशील अशा अर्थव्यवस्थेचे पुरस्कर्ते असतात. क्रोनी कॅपिटलिझमवर त्यांचा प्रहार असतो आणि ते सातत्याने याबद्दल मांडणी करतात. आणि त्यांनी गेल्याच वर्षी जो एक क्रमवारी काढली देशांची आणि त्यांनी 22 देश निवडले आणि 22 देशांमध्ये असे त्यांनी देश काढले, हे 22 देश आणि त्यांची क्रमवारी केली अशा अर्थाने केली की ज्या देशामध्ये किंवा यारी भांडवलशाही किंवा क्रोनी कॅपिटलिझम मुळे धोक्यात आलेलं आर्थिक क्षेत्र म्हणजे हे जितकं जास्त तितकं त्या देशाला त्यांनी वरचा क्रमांक दिला. म्हणजे एकंदर देशाची जी संपत्ती निर्मिती असते, जीडीपी, नॅशनल जीडीपी म्हणतो, त्या जीडीपीचा मोठा भाग किती भाग हा क्रोनी कॅपिटलिझममुळे बाधित आहे किंवा रिस्क प्रोन आहे, अशा निकषावर त्यांनी देशांची यादी केली. आणि त्यातलं सर्वात पहिलं नाव हे अर्थातच रशियाचं आहे. आणि आपला देश हा 8व्या नंबरवर आहे, म्हणजे फार खाली नाहीये. आणि सर्वात तळात कोण देश आहेत तर अमेरिका आहे, जर्मनी आहे, फ्रान्स आहे. जिथे जास्त लोकशाही आहे, जिथे स्पर्धाशीलता आहे, ते अत्यंत तळात आहेत आणि त्यांच्या अत्यंत कमी ही जीडीपी हा असा यारी भांडवलशाही किंवा क्रोनी कॅपिटलिझममुळे ग्रस्त आहे असं आपल्याला दिसतं. ही यादी मी शेजारी जोडलेल्या तक्त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर रशिया हा सर्वात वरचा आहे कारण रशियामध्ये आणि हे आपल्याला दिसतं जगभर की असे नेते जे लोकशाही मार्गाने निवडून आलेले असतील परंतु ते हुकुमशाही प्रवृत्तीचे आहेत आणि ते विरोधकांचा नायनाट करून सर्वंकष सत्ता हाती घेऊ इच्छितात, ते असे हुकुमशाह किंवा अशा हुकुमशाही वृत्तीचे पुतीन सारखे जे नेते आहेत ते काही 1 किंवा 2 किंवा 3 अशा काही विशिष्ट उद्योगपतींना आपल्या जवळ करतात, त्यांना सबंध देशाची अर्थव्यवस्था त्यांच्या हाती सोपवतात आणि मग या भागीदारीमध्ये त्यांचा राजकीय हितसंबंधही सांभाळले जातात आणि आर्थिक हितसंबंध त्यांचे सांभाळले जातात. अशा प्रकारची ही एक अत्यंत अभद्र अशी युती असते आणि ती युती ही आपल्याला रशियामध्ये अगदी जोरदारपणे पाहायला मिळते. आणि त्यामुळे अर्थातच तिथली लोकशाही अत्यंत आता म्हणजे ती अस्तित्वातच जवळपास नाही अशी अवस्था आहे. त्यामुळे ही क्रोनी कॅपिटलिझमच्या या सगळ्यावरच्या या यादीमध्ये भारत 8व्या नंबरवर आहे आणि प्रगत देश जिथे लोकशाही आहे, जिथे स्पर्धाशीलता आहे, ते अगदी खाली आहेत, हे लक्षात घेऊ. क्रोनी कॅपिटलिझमच्या संदर्भामध्ये विराल आचार्य हे भारताच्या रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर होते काही काळापूर्वी आणि न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये स्टर्न विद्यापीठात ते एक नावाजलेले संशोधक आहेत. आणि त्यांनी अलीकडे अभ्यास केला आणि त्यांनी तर असं म्हणणं आहे की हा क्रोनी कॅपिटलिझमचा मोठा धोका भारतीय अर्थव्यवस्थेला. आणि त्यांनी असं पुढे म्हटलं की या देशातले 5 मोठे उद्योग समूह आहेत, खरं त्यांची मक्तेदारी सोडवण्यासाठी त्यांनी काही उपाय सुचवले. त्यात त्यांनी असं म्हटलंय की या उद्योग समूहांची विभागणी केली पाहिजे, म्हणजे त्यांना तुम्ही तोडलं पाहिजे, तरच स्पर्धाशीलता टिकेल. आणि त्यांनी असं पुढे जाऊन ते म्हणतात की ह्या क्रोनी कॅपिटलिझमचा मोठा फटका हा जनतेला भोगावा लागतो, तो महागाईच्या स्वरूपात देखील असतो. आणि त्यामुळे विराल आचार्य यांचं हे संशोधन निबंध आता सध्या खूप चर्चेला जातोय. आणि अदानी उद्योग समूहाची सगळी चर्चा चालू असतानाच तो
संशोधन निबंध आलेला आहे, त्यामुळे त्याची चर्चा स्वाभाविकपणे जास्त होतीये. तर विराल आचार्य हे कोणी काही डाव्या विचारसरणीचे नाहीत. ते पूर्णतः मार्केट ओरिएंटेड किंवा बाजारपेठेवर आधारित अर्थव्यवस्थेचे समर्थक आहेत, पण ती स्पर्धाशील अर्थव्यवस्था असली पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो. तर मुद्दा असा आहे की ही जी सर्व अदानी समूहाच्या संदर्भातली चर्चा जी चालू आहे, ही चर्चा अतिशय महत्त्वाची आणि ही चालली पाहिजे. राजकीय ही अत्यंत दुर्लक्षण्यासारखी गोष्ट नाही. ही जर खरंच देशाचा विकास हा तळागाळातील लोकांपर्यंत पोचायचा असेल, महागाईने जनता भरडून निघायची नसेल, काही मुठभर लोकांसाठी साधन संपत्ती तयार व्हायची नसेल, असं जर व्हायचं असेल तर आपल्याला स्पर्धाशील अशी अर्थव्यवस्था पाहिजे आहे. उद्योजकतेला प्रोत्साहन देणारी अर्थव्यवस्था अशी पाहिजे आहे. आणि त्यामुळे अदानी उद्योग समूहाच्या संदर्भातली जी राजकीय चर्चा चालू आहे ही अतिशय महत्त्वाची आहे. हा अजिबातच सर्वसामान्य जनतेच्या जीवनाशी संबंधित नसलेला प्रश्न नाही, तर सर्वसामान्य जनतेच्या जीवनाशी थेटपणे संबंधित असलेला प्रश्न आहे. इतरही प्रश्न घेता येतात, पण हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्यामुळे हा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी हा विषय असला पाहिजे. अदानी उद्योग समूह आणि त्यानिमित्ताने क्रोनी कॅपिटलिझम किंवा यारी भांडवलशाहीचा हा विषय हा आपल्या राजकीय चर्चेमध्ये सर्वात केंद्रस्थानी असणं आजच्या काळाला अतिशय महत्त्वाचं आहे. धन्यवाद.